एक स्पष्ट आहे की लोकसभेचं अधिवेशन सुरू झालेलं आहे. लोकसभेच्या अधिवेशनामध्ये किंवा कुठल्याही संसदीय अधिवेशनामध्ये जेव्हा एखादा प्रश्न येतो आणि तो लिखित स्वरूपात जेव्हा असतो तेव्हा ते डॉक्युमेंटेशन असतं. ते कोणीतरी बोलले आणि कोणीतरी सांगे वर्बली हा का प्रकार नाहीये. सुप्रिया सुळे आणि ओमराजे निंबाळकरांनी जो विचारलेला प्रश्न होता की महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली पण सरत्या पावसाच्या वेळेला जे प्रचंड पाऊस झाला आणि शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आणि सातत्याने विरोधक आणि शेतकऱ्यांकडून मागणी होत होती की आम्हाला मदत मिळाली पाहिजे. सरकारने स्वतःकडची 2215 कोटी इतकी रक्कम त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. त्यातून काही प्रमाणात शेतकऱ्यांना ते रक्कम मिळाली. पण केंद्राकडून काही मदत मिळेल अशा अपेक्षेने हा प्रस्ताव आपण केंद्राकडे पाठवू असं राज्य सरकारच्या वतीने तेव्हा सांगितलं जात होतं. स्वतः मुख्यमंत्री बोलले होते, कृषी मंत्री बोलले होते, पुनर्वसन विकास मंत्री बोलले होते. याही परिस्थितीमध्ये जेव्हा डॉक्युमेंटेशन म्हणून संसदेमध्ये एखादं उत्तर येतं ते अधिकृत असतं. आता मुख्यमंत्री जरी म्हणत असले ही माहिती चुकीची आहे, मग चुकीची माहिती असेल तर केंद्र सरकार चुकीचं आहे किंवा कृषी केंद्रातलं कृषी खातं चुकीचं आहे. जर तसं असेल तर मुख्यमंत्री आपल्याच सरकारला म्हणजे केंद्रातल्या सरकारला अडचणीत आणतात की का असा प्रश्न निर्माण झालाय. खरं म्हणजे ही माहिती जी आहे ती अधिकृत पटलावर ठेवलेली माहिती आहे. ती जर माहिती चुकीची असेल तर राज्य सरकारला आतापर्यंत मदत का मिळाली नाही असा दुहेरी प्रश्न आपल्या समोर निर्माण होतो. ती आतापर्यंत कुठलीही केंद्राकडून माहिती मिळालेली नाही.